स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये. तर आज माझ्यापाशी माझा पुतण्या बसलेला आहे. तो असं दाखवायला घेऊन आलेला आहे. तो गेला त्याच्या मामाच्या गावात. काय दाखवताय तुम्हीच बघा. अरे बघ बघ ना, हे काय पूर्णवाणी असं आणतो आणि मला दाखवतो बरं का. त्याला मी लय वेळा म्हणलेलं आहे बघा. त्याला लाज म्हणजे ते वाटतच नाही. अजून अजून तर आताच आपले पेपर संपलेले आहेत टीवायचे. तर आपले पेपर आता संपलेले आहेत टीवायचे. पेपरचं तुम्हाला ब्लॉग नाही दाखवता आला त्याच्यामुळे. अँड एक्स्ट्रीमली सॉरी ब्रो, बट हे माई पुतण्या दुसरा पुतण्या आलेला आहे. बरं तो नागडाच आलेला आहे. काही बघा कसं आहे बघा, चेक करा. त्याला लाज वाटत त्यांनी पाहायला लागू देते. तुम्हाला दाखवतो. काय बघा कुठं नाही करतो ते बघता. शाळेत नाही अभ्यास करीत आणि नखपालीस लावलेली आणि यांनी पण नखपालीस लावली. हे गेम मला जर गेमर लागत असेल तर याला घेऊन जाऊ शकतो तुम्ही. कमेंट मध्ये आयडी देतो तुम्हाला. कोण आहे? अरे ती माझ्या पोलिसने ती व्हिडिओ काढायला सांगितलाय तुझा. कसा हिंडतो कसा नाही. अरे भाऊ, अरे अरे इकडे माघारी पोलिसला व्हिडिओ दाखवायचाय तुझा. ते पोलिसाला घाबरतो त्याच्यामुळे ते पळून गेलेला आहे. गेम दाखव. याची गेम बघा. थांबा. याची गेम म्हणजे हॅकर तर नाहीये, पण तो कॅम्पर म्हणू शकता याला. आता जे गेम हारलेला आहे पण परत वेळ झाला. गेला किती गेलेत बघ. 4. मला झूम करू दे. चल 5 किलेत आता. ओके हल्लाय का 5 किल मित्रांनो. 5 किल. तर आता प्लॅन ठरलेला आहे. कुठेतरी जावं लागेल. खेळायला यावं लागेल. तर आम्ही सिद्धेशच्या मनात जाऊ. हो सिद्धेशच्या मनात डायरेक्ट. कमेंट मध्ये सिद्धेश टाईप करा. आणि हो, मी एक चीज नोटीस केलेली आहे की आपले व्हिडिओ व्हायरल ते होऊ राहिलेत पण सबस्क्रायबर नाही वाढू राहिले. नक्की सबस्क्राईब करा. आवडत असेल 100% सबस्क्राईब करा. आपले सध्या 2 सबस्क्रायबर आहेत तरी मी व्हिडिओ बनवून राहिलोय. स्टार एस म्हणजे फॅन जे की हवा खूप भरभरून देऊ शकतो. ओरिजिनल त्याचं शर्ट बघा. फ्री फायर लवर आहे. फ्री फायर लवर बघा मी गेलाय 7 किल. तुझी आयडी दाखव त्यांना कमेंट मध्ये. जाऊन दे. ओरिजिनल धप्पा 7 किलो ते 7. जर तुम्हाला कोणी खेळायला नसेल तर संपर्क करा याच्यासोबत. याची आयडी तुम्हाला कमेंट मध्ये ते डिस्क्रिप्शन मध्ये टाकवतो आणि अशी पण दाखवतो. 7 किल 54 लेवलचा बंद आहे मी. त्याला सपोर्ट करा. ही त्याची आयडी आहे. थांबे ड्युटी म्हणून चालेल. हा पण फोन घेऊन आलेला आहे. फोनशिवाय आजकाल दम निघत नाही कोणाला, जसं की हा. तर आता 10:41 आहे. आपण बाहेर. काल पाऊस झाला. आजचा व्यू असा. दिस इज अ गावरान गाई. चा व्यू खूप भारी आहे. आपण रानात दाखवू शकतो. रानाचं नांगरून घेतलेलं होतं पावसाच्या आधीच. त्याच्यामुळे आता थोड्या दिवसांनी इथं कापूस दिसत. आंबे खायला नक्की. आंबे आम्ही खाल्लेले आहेत. तुम्हाला खायला यायचं असेल ते फ्रीमध्ये. नो एनी GST, नो एनी चार्जेस. दिस इज द फार्मर पार्टी. ते रान अजून ओलच आहे. कालच पाऊस झाला. त्याचे काही आंबे पडून राहिलेत. यस.
त्याच्या पुढे जाण्यात काही अर्थ नाही आहे. सोलरची लाईन. यस, आजचं वातावरण हे खूप भारी आहे. लेट्स चेक सिनेमॅटिक. घेऊन टाकू गवत. बर, लय झालं म्हणजे थोडा अजून. हे गवत गायांना टाकावं लागेल आता, जे की मी टाकणार स्वयंभू. मला दाखवतो कसं टाकायचं. तर गवत घेतलेलं आहे खांद्या गवत टाकायला. ओके, खांद्या घेत्या नाही काढता आला आणि ती एकटाच आहे ना ब्लॉग. चला गवत टाकू राहिले आपण त्यांना. यस, छत्री घ्या सर्व पर्यंत. बोला काय घोडा. तू हत्ती आहे, घोड्याची काय गरज. पैसे वाजता दुपारचे वाजले आहेत 1. आपण गरमला पाणी भाजणार आहोत. त्याच्यातली बादलीच गायब. हे बारकी बादली कुठे? गाडीवर ठेवत असतात का बारकी बादली? करू प्रोफेशनल वाली मागितली मग मी काय करा. टेस्ट आहे. तिथून पाणी घ्यायचं, याच्यात टाकायचं, याच्यात पाणी घ्यायचं, याच्यात टाकायचं. तर हे भरले की दुसरी पण भरू आपण लगेच. पाणी घ्यायचं, टाकायचं. धुवून खूप आहे आज 3 जून आहे. एक बादली घेऊन जाऊ. नाही तो तुमच्या बोल काय बोल ना. काय बटाटा बटाटा खातो काय तू? कूल बंद आहे मग. ते पाणी नाही पितेत मम्मी गुरं. कस काय रे? तू काय म्हणली पाणी पितेत? असं वाटत आहे. काय करू मग तसं राह. कालच्या पावसामुळे आज गुरं पाणी पित नाही. पास झालं शेळ्या का ठेवून देऊ जरा पाणी. रमेश मी पाणी पिती तिकडे गाई पाणी पिती बळच नाही. हा आणि मी तुम्हाला सांग दुपारचे 4 आम्ही फक्त गाडीच्या पाणी म्हणून पळत. तर दुपारचे 4 वाजले आहेत. आम्ही आता नाली पेटवायला चाललोय. लई अजून पण सूर्याकडे बघा. आजचा व्ह्यू हा थोडा हिरवा हिरवा आहे. यस स्टाईल पुढं जा आमच्या सोबतच कायम सोबत. पिढीली का ना आली जाऊ का मग. अरे एवढंच ही कशाला पेटेल? ही घरी पेटेल असतं आपण. ही घरी नेला असतं रे कपाशीचं. हा होय बर मग काय पेटायची का अजून?
माचीस दे काहीतरी पेटवायला. होय माचीस दे की मग काहीतरी पेटून येतो. होय नाली पेटायची ना एवढीशी आणि एवढ्याला 4 जण. चल तळ्यात तळ्यात तर चल. हे जाऊ का तळ्यात मग. हा चावी माझ्याकडे. चावी रेअर इन्सान आहेत आम्ही रेअर. अरे यार डायरेक्ट आम्ही रेअर. तर कालचा पाऊस पडला त्याच्यामुळे आम्ही आज तळं बघायला चाललो. आम्ही काही ब्लॉग नाही अपलोड केला तेव्हा भरपूर पाणी होतं. आता पाणी आटलंय जरा पाणी आटलेलं आहे. नाहीतर तेव्हा फुल तळ होतं. बर बर असं आहे का? असं बोल ना परत एकदा बोल. चालू केलं का. आम्ही माग 2 महिन्यापूर्वी जर ब्लॉग अपलोड केला असता तर त्या तळ्यात भरपूर पाणी राहिलं असतं. ते फुल असतं. हे आज 10-12 दिवसात हे पाणी आटलेलं आहे. आटलेलं आहे? महिन्यात आटलंय पाणी हे. कुठं आटले. अरे बघ ना किती थोडं राहिलंय. अरे उलट वाढलंय उलशिक्स. अरे ऐक ना वाढलं ते पावसाचं नाही. आधी किती होतं. किती होतं. फुल होतं शेततळं उन्हाळ्यात. पडलो नाही पडलो. तेरे रांझे दक्ष कोणाचा फोटो आहे. ओळखतो काय यांना काय माहिती बा. फोटो दिसला मग बघितलं. देवीचे फोटो इथेच टाकलेत बा. बा चला तर आज आमच्या तळ्यात पाणी तेवढ्याच पाणी होतं पार फुल वरलं होतं. कुठं शेततळ होतं. हा भाई शेततळ नाही तळ फुल होतं. आता केवढंच झालंय. इलिगल आपल्याला नाही दाखवायचं. इलिगल आहे ती पाणी इलिगल आहे तेवढा. खरंय खरंय. तर तो फोटो काढायचे होते ना. काढू ना इथं. रोज यावं लागेल आपल्याला. इथं बोललंच काय आपण काय कपडे आणलेत काय. रोज यावं लागेल आपल्याला. हा भाई मधोमध थांबलेलो आहे. काय म्हणता का तिकडे आहे बार. हे बघा हे बघा बरोबर मधोमध आहे. मी पोहतोय बघा. तर असं एकटे फिरायला येत जा विदाउट ड्रेस. तर आता आपल्याला या गावातून बाहेर पडावं लागेल. धर्मयुद्ध क्षेत्र. तर मग तुम्हाला वाटत असेल की मी या तळ्यात काय येतो ब्लॉग करायला. कारण की इथली शांतता झाला खूप भारी आहे. इथं ब्लॉग करायला कोणच नाही त्याच्यामुळे निवांत एकदम. यस तर बघा पडतोय. ब्लॉग सगळ्यांसमोर नाही करायचं त्याच्यामुळे आपण एकटा ब्लॉग करायचं. ओके आता आजचा ब्लॉग इथेच एंड होणार आहे. त्याच्यामुळे शाउट आउट देतो. सबस्क्राईब करा लाईक करा. व्ह्यूज तर आपले चांगलेच येऊ राहिलेत. एक सजेशन द्या की सरोज शिंदेचा एक ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म खोललेला आहे की तो शिकवत आहे आपले ब्लॉगर्स लोकांना. तो जॉईन करू कोण तेवढं एक सांगा. तर वॉचिंग माय ब्लॉग. भेटूया पुढच्या व्हिडिओला. तर बाय बाय. धन्यवाद. किती बोलायचंय बोल द्या. थोडी मोठी लाईट मारणार आहे. एवढी बार कशी काय होईल ना. ओके आता वाजले आहेत
जेवढा कॅमेऱ्यामध्ये नाही दिसत तेवढा स्वतः आपल्याला भारी दिसून राहिला आहे. तर यस, वरती चांदणे आणि साईडला ढगामध्ये वीज एकदम अनएक्सपेक्टेड. लाईफ इज द बेस्ट थिंग. जून अँड जुलै महिना, मान्सून, त्याचसोबत तारे पण असे आहेत की ते हालू राहिले एकदम, नाही का, ट्रॅव्हल करून राहिले. काही काही तारे असतात असे की ट्रॅव्हल करतात, जे तेच आपण बघत आहोत. दुपारीच गेलं भारी वाटलं, त्याच्यामुळे काय बस तुम्ही बरोबर. आता मला वाटतंय बस झालं, 1 मिनिट 40 सेकंद झालेले वाटतंय. पण अजून थोड्या वेळ धरू शकतो.